काकू आहे मुलीकडून ना माहिती आम्ही मुलाकडून सोय करा आमची. आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आवाज थोडा बदललाय कारण की सर्दी खोकला झालाय, बट ठीक आहे. आज आहे 25 डिसेंबर, क्रिसमस. सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच आहे आपल्या मामाच्या मुलाचा साखरपुडा. लास्ट टाइम मुलीचा साखरपुडा होता तेव्हा तुम्ही बघितलेलेच, किती मस्त मज्जा केलेली. आणि आज आहे मुलाचा साखरपुडा. पालघरलाच आहे, त्याच्यामुळे आम्ही इथेच घरीच आहोत. रेडी होऊ आणि मग 10-11च्या आसपास निघूया. माई बाप्पा थोड्याच वेळात येतील, ते आहेत सागाव्याला, सो ते थोड्याच वेळात येतील. अदी आणि शुभम जस्ट गेलात बाहेर. शुभम गेलाय केस वगैरे कापायला आणि अदी गेले. माईने गुलाबाची काही वेणी सांगितलेली, सो तिची ऑर्डर तिने दिलेली, सो तीच वेणी आणायला ती गेले. आणि मी जी साडी घालणार आहे आज, आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट. तुम्हाला ते दाखवेनच मी थोड्या वेळात. आता मस्त मी नाश्ता करते आणि तिथपर्यंत शुभमधी येऊन जातील. आणि आज संध्याकाळी मम्मी आणि पप्पा पण येणार आहेत. ते का येणार आहेत तेही तुम्हाला कळेल. खूप सुंदर गोष्ट आहे ती, पण मे बी तो नवीन ब्लॉग असेल किंवा ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पण पाहायला मिळेल. बट आय एम सो एक्सायटेड. येस, सो ते दोघं पण संध्याकाळी येतील. आणि हे माझे फ्लिक्स असे पुढे येतात कारण की काल मी त्यांना असं कापलं. काल मी लिटरली इथले केस तर मी कापले, तसेच छोटे छोटे हे असं काहीतरी झालंय आता. आणि इवन खालचे पण मी डायरेक्ट कैचीच. बघू काय होतं. काय आलीच ना फास्ट सांगितलेलं 3. लुक ॲट दिस. तुरे काढायला आता हे तुरे आहेत, पण हे सगळे काढायचे ना तुरे आपण. हो जाम टाईट. काढायचे कसे, बट अशी काहीशी वेणी आहे माईची. ही एक वेणी 200 रुपये. खतरनाक भावा सध्या. अरे उद्या ते हे आहे ना, काय शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष. अच्छा हा, म्हणून मे बी माईला ह्यात म्हणजे टेगरीची पण फुलं पाहिजे होती सफेद, सो तो बोलतो त्याचे अजून एक्स्ट्रा पैसे. विदाउट तुरे छान वाटते. म्हणजे ही माईने घातली की तुम्हाला दाखवेल. आता मी नाश्ता करतोय फटाफट. चलो. इथे आधी माईचा मेकअप चालला आणि मी वापरते अगारोचं हे कर्लर. बेस्ट आहे, इतके छान माझे कर्ल झालेत. आता बघू काय करता येईल ते. आयब्रो पेन्सिल कुठे त्याच्यातच आहे बघ. सो अशी काहीशी कर्ल्स. जास्त अजून डार्क नको करू. डार्क तर नाही करत, मी अजून लाईट करत होती. कारण की ना ते बघायची सवय नाही आपल्याला, म्हणून मे बी तसं होतं. माईचे आयब्रोज खूप पातळ आहेत, खूप म्हणजे खूपच जास्त. दिसत पण नाही. आणि मग त्याच्यामुळे आयब्रो पेन्सिल लावली की ते असं अति वाटतं. दरवेळेसची सेम हेअरस्टाईल. फक्त माईचे गजरे आणि फुलं वेगळी असतात, बाकी सेम असतं. आता पुढच्या वेळेस ना आंबाडा घ्यायला गेलं. हे चमकतं ना थोडस. दाखव. कपाटीच मरी नाही, कुठून पण पिना टाकते. तेच अगं नाही बरोबर. आणि मध्ये माईचं आहे ते लाव का, मग ते चांगलं वाटेल. ह्या उघडतात कसं असा व्यवस्थित. अरे पण नाही खेच ना साडीवर तू घालतेस ना. पुढा मारायचा मास चकून टाक. तुम्ही राहिलात अजून. सगळे रेडी झालेले आहेत. मम्मी पण आली. इकडे उभ्या राहा. हा घ्या. घेतो साखरपुड्याचा मगाशी निघताना
वाटतं गाडी थोडीशी लागली आणि एवढी ट्रॅफिक आहे का काकांनी तर लिटरली स्कूटी पण ठोकली तरी थांबत पण नाही, निघून गेले. आणि वरतून तो काय काय तो सांगतो एवढी भयानक गर्दी असते ना. चल पालघरला म्हणजे स्टेशनला म्हणजे मोठी गाडी म्हणजे फायदाच नाही. बाईक जरी आणली ना तरी आपल्या घरापासून नॅशनल बेकरी म्हणजे 5 बत्तीवर तिथे यायला तुमची 10 ते 15 मिनिटं कशी पण जातील. खतरनाक गर्दी, रिक्षावाले, डमडम वाले, बस. लॉलीपॉप खायला काय भारी काय भारी होत गरम गरम. पण काय फायदा, मंगळवार. अगं आणि हे पण होती ताई कोलंबीचे पण हे बनवलेले. काल आमच्याकडे एका म्हणजे बाबांचा बर्थडे होता आणि खूप मोठं सेलिब्रेशन होतं. सो हे सगळे गेलेले, माई पप्पा, मम्मी पप्पा, मोठी मम्मी. पण काल होता मंगळवार, काही खाता झालं नाही. सो तेच चाललंय. काकू आहे मुलीकडून ना बाय द वे, आम्ही मुलाकडून. सोय करा आमची. फुला बिला ठेवतो आम्ही येऊ. माय माई मागे वळा, मागे. येस, माईची हेअर कापला ना. हा काय करा काय छावा, एक छावा शुभ मावा. मस्त मजेत, भारी दिसता. मस्त मॅचिंग घातल्यात का काय साड्या. हो गे. आम्हाला ओळखते ते. पप्पांच्या आत्याची पोरगी. कॅमेरामध्ये बघा प्रॉपर इकडे लागेल. लका 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 लका. आणि नॉर्मल झालेलो आहोत. पण झालं असं की जेवण बनवायचं आहे आणि मी बघायला गेली डाळ भातच बनवायचं होतं कारण की आज आम्ही फार लेट जेवलो. पण डाळच नाहीये आणि बरंच काय काय सगळं सामान ना घरातलं संपलंय. लिस्ट करून आता आणायला जायला लागेल. मी विचार केला काय करायचं, मग आठवलं आपल्याकडे गावठी अंडी आहेत. तर मी विचार करते भाकरी भाजते 2-2 आणि अंड्याची भाजी करू. आणि आपलं एक बॉयलर अगारोचं जे आहे मस्त तिकडे चालले आमची मस्त सिरीज. हे मी लावून ठेवते अंडी तिथपर्यंत होती. एकदम इझी आहे हा हे बाय द वे. फक्त बटन चालू करायचंय. 3च ठेवते.
आणि त्याच्यावरती हे झाकण आणि बस आता ती होऊन जातील आणि मग हे आपोआप बंद होतं. मी विसरून गेली मी पाणी तापत ठेवलेलं. ती साडी समोरून नाही चांगली वाटत, ती म्हणजे सॉरी ती फोटोत नाही चांगली वाटत, अशीच चांगली. पण मी रील टाकला त्यात बघ जेव्हा पूर्ण सनलाइट सारखे जो आहे ना ते शॉट चांगले वाटले. हे मातीचा कलर ह्याचा कलर आणि हा मर झाला एक तर खूप उभी आहे ना तेव्हा तो चांगला दिसतोय कारण की ते व्हाईट बॅकग्राऊंड आणि सराउंडिंग कसं आहे त्याच्यावर डिपेंड करतो. माणूस चांगला तर साईडला हिरो जर हे असतात तर चांगले दिसतात. पुष्पा डोळे पाशी केला त्याने. आम्ही चाललोय नेक्सामध्ये. नेक्सामध्ये चाललोय. काय आहे ते तुम्हाला कळेलच लवकरच, पण पुढच्या ब्लॉग मध्ये. आता फायनली रेडी झालेलं आहे सगळं, आम्ही बघायला चाललो. आणि मम्मी पप्पा येणार होते इथेच पण ते गेले मामाकडे कारण की तिकडे आज मामीची आई वगैरे सगळे आहेत. सो मामी बोली इकडेच या जेवायला, मग ते दोघे तिकडे गेले. मेकअप करणं जितकं छान वाटतं काढणं तितकंच कठीण. म्हणजेच फंक्शनवरून यायचं ऑलरेडी थकलेलो कंटाळा येतो आणि ह्यात हा मेकअप. बराच सुंदर तयारी पण झालेली आणि मस्त मज्जा आली. पूर्ण दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि भरपूर लेट पण निघालो. सगळेजण आरामात जेवले वगैरे, डान्स वगैरे पण केला आणि त्यानंतर निघालो. तुम्हाला कसा व्लॉग वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी झोपतो कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आय एम सो एक्सायटेड. तुम्हाला पुढच्या ब्लॉगवरून कळेलच आणि थोडा अंदाज आला पण असेल. पण उद्या भेटू आपण म्हणजेच पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून आणि कसे वाटतात ब्लॉग कॉमेंट करून नक्की सांगा. बाय.